एक सहज विषय बोलायचा होता. माहित नाही की ते मी बोलणं योग्य आहे का नाही, बट मला वाटलं ते योग्य म्हणून मी बोलते. बरेच दिवस झाले सोशल मीडियावरती मी काही मॉडेल किंवा डिझायनर किंवा मेकअप आर्टिस्ट बघते, जे ते रील अपलोड करतायत ना ज्या पद्धतीने, म्हणजे जे कपडे घालून किंवा डिझाईन करून तुम्ही अपलोड करताय, म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळत नाही की तुम्ही काय अपलोड करताय का आमची सगळ्यांची नजर जिवंत आणि तुमची एकट्याची मेली आहे का? असं काही आहे का? म्हणजे काय भेटणार आहे त्या गोष्टी करून? तुमचे थोडेसे फॉलोअर्स आणि थोडा फेम, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना किंवा कोणालाही असं दाखवून देणार की बाबा आम्ही असं करून फेमस झालोय, असं करून आम्ही पैसे कमवलेत. त्या गोष्टीला अर्थ आहे? आज तुम्ही एखाद्या ग्रुपवर शेअर होता ना, तर तुम्ही ताई म्हणून नाही शेअर होतात, तुम्ही म्हणून शेअर होतात. आणि त्या गोष्टीसाठी काही स्त्रियांनी ना अख्ख्या आपल्या शरीराचे तुकडे तुकडे केले त्या पदवीसाठी, आणि ती पदवी तुम्हाला सहज भेटली. माहित नाही तुम्हाला त्याची लाज आहे का नाही, बट स्वतःला तरी कळतं का आपण काय करतोय? नसेल कळत ना, तर एकदा आरशात जा आणि बघा की आपण काय करतोय. आज मी छावा मूवी बघून आली. महाराजांनी केलेलं त्याग ते ह्यासाठी होतं. मी तर तुम्हाला एकच सांगेन, सगळ्या मुलींना, मी स्वतःला पण ते फॉलो करते. एक वेळेस ना डोक्यावर पदर घेता नाही आला ना तरी चालेल, पण छातीवरचा पदर पडून नका देऊ यार. कपाळात टिकली लावता नाही आली तरी चालेल, पण त्या मांड्या दिसून नका देऊ. पर्सनली आपण फिरतो ठीक आहे, काय मॅटर नाही, आपण पर्सनली गोष्टी, पण हे सोशल मीडियावर जात आहे. गोव्याला गेल्यानंतर कोणी साडी घालत नाही, शॉर्ट्सच घालतात. आणि एकविरीला गेल्यावर कोणी शॉर्ट घालत नाही, हे साडीच घालतात. हे भान आपल्याला पाहिजे. आपण कुठे काय करतोय ऍटलिस्ट ते तरी कळू द्या.